आरटीओमधील एजंटगिरीवरून केलेलं वक्तव्य परिवहन मंत्री दिवाकर रावतेंच्या चांगलंच अंगलट आलंय। आरटीओ एजंटांची बाजू घेणाऱ्या रावतेंना आता शब्दच्छल करत सारवासारव करावी लागतेय। रावतेंच्या या वात्रटिकेचा खरपूस शब्दात समाचार घेतलाय झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरुडकर यांनी। एजंट म्हणजे काय रे भाऊ हा प्रश्न पडलाय आमचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना। राज्यातील आरटीओ कार्यालयात एजंटांशिवाय पानही हलत नाही। हा अनुभव तुम्ही आम्ही रोजच्या रोज घेत असतो। या एजंटांना चिरीमिरी दिली की सरकारी आरटीओ यंत्रणेकडून अवघ्या काही मिनिटात तुम्हाला हवं ते लायसन्स हातात पडतं आणि एजंटांना टाळून काम करायचं ठरवलं तर हीच सरकारी यंत्रणा तुम्हाला नियम आणि कायद्याच्या चक्रव्यूहात जागच्या जागी घुटमळत ठेवते। आरटीओ मधील हीच भ्रष्टाचाराची कीड दूर करण्याची घोषणा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सर्वप्रथम केली। परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी तर लेखी आदेश काढून आरटीओ एजंट मुक्त करण्याचं फरमान काढलं। झगडे हे कार्यतत्पर आणि कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत, मात्र त्यांची ही आरटीओ एजंट स्वच्छता मोहीम कितपत सफल होईल हा प्रश्नच आहे, कारण राज्याचे परिवहन मंत्रीच याबाबत सिरियस नाहीत। दिवाकर रावतेंनी परिवहन आयुक्तांच्या या मोहिमेची खिल्ली उडवली। याचा अर्थ रावतेंना आरटीओ मध्ये काय बजबजपुरी माजली आहे याची कल्पनाच नाहीये, किंवा येड पांघरून पेडगावला जाण्याचा हा सगळा प्रकार दिसतोय। एजंटगिरीला मोकळं रान देण्याचंच रावते यांचं धोरण आहे की काय? रावतेंची ही एजंटगिरी कुणाच्या भल्यासाठी आहे? मग आरटीओतली भ्रष्टाचाराची कुर्ण कशी नष्ट होणार? आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना हे दिवाकर वचन आवडलं असतं का? बाळासाहेब ठाकरेंना कधीही घुमजाव करावं लागलं नव्हतं। आता स्वतःच्याच विधानावर रावतेंनी सारवासारव सुरू केली आहे। पत्रकार वात्रटपणा वाह्यातपणा करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। रावते साहेब, आम्हाला वात्रट म्हटल्याबद्दल धन्यवाद। जर आरटीओ एजंट मुक्त होणार असेल तर वात्रट म्हणवून घ्यायला समस्त पत्रकार जमात आनंदानं तयार होईल। रावतेजी, हीच वेळ आहे। झगडे ज्या चांगल्या कामासाठी झगडतायत त्यांना ताकद द्या, नाहीतर चांगल्या कल्पनेची माती करण्याचं पातक तुमच्या माथी येईल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।